कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय पुरुषोत्तम भगवान की जय अधिक मास भगवान की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता काय माझी वाणी मानेन संतांसी रंजऊ चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः यम म्हणे चित्रगुप्ता लागून अरे हा अनिला आहे कोण याचे शुभाशुभ विलोपन सांगे संपूर्ण सत्वर ती यमधर्माची ऐकून वाणी चित्रगुप्त म्हणे तया लागोनी आहो प्रभा हे करदय म्हणूनी द्विजधाम पाहे पा हा धनलोभी अत्यंत दृष्ट याचे काहीच नसे सकृत याने वाटिकेती राहून सतत पापाची बहुत केले असे वाटिका पतीचे विश्वास याचेवरी असोन विशेष तेथील नाना फळे अशेष धनलोभे चोरोनिया. आपण मागच्या अध्यायामध्ये जी शेवटची ओवी आहे ती शेवटची ओवी होती तया पाहोनिया कृतांत पुसता झाला चित्रगुप्त. याला समोर बघितल्यानंतर चित्रगुप्त विचारायला लागले किंवा विचारते झाले की हा जो तुम्ही आणलेला आहे भूतलावरून जो आणलेला आहे याचा मागचा जन्म आदी अंती म्हणतो आपण अगोदरचा आणि शेवटचा. जी गोष्ट आपण आरंभाला करतो जी गोष्ट आरंभी करतो आणि आदी आरंभी असा शब्द मिळाला की माऊलींचे सर्व अभंग असेच आहे. आरंभी आवडी आदिरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तू माय माऊली जगी जीवेचा जिवाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा. तुम्हाला चित्रगुप्ताकडे गेल्यानंतर सुरुवात कुठून होते तर तुमची आरंभापासून होते. नीट लक्षात घ्या. ओवी शेवटची ओवी आणि ही ओवी या शेवटच्या ओवीमध्ये तया पाहून या कृतांत पुसता झाला चित्रगुप्त ती रसाळ कथा समजत पुढच्या प्रसंगी सांगेन. आता चित्रगुप्ता पुढे उभे केलेले आणि चित्रगुप्त सांगतात हा जो तुम्ही आता नीट लक्षात घ्या चित्रगुप्तापर्यंत याला कोणी पोहोचवलेले यमदूतांनी पोहोचवलेले. यमदूतांनी पोहोचवलं की समजायचं लक्षात ठेवा स्वर्ग आणि नरक दोन्ही मिळणार तुम्हाला. कारण तुम्ही पोहोचवलेले कोणी आहे
यमदूत, शिवदूत आणि विष्णुदूत. आता याच्यामध्ये यमदूत घेऊन आलेले आणि यमदूत घेऊन आल्यानंतर चित्रगुप्त सांगतात की याचा मागचा वृत्तांत काय. त्याचा वृत्तांत वाचण्याला सुरुवात झाली. हा दृष्ट अत्यंत, हा अत्यंत दृष्ट होता. हा काय होता, एका वाटिकेमध्ये किंवा बागेमध्ये, एका माळ्याची बाग होती आणि त्या बागेमध्ये हा रक्षणकर्ता होता त्या बागेचा. प्रत्यक्षात याने काय केलं तर त्या बागेची सगळी फळे विकून टाकली. तिथे दोन गोष्टी केल्या, एक चौर्य कर्म झालं आणि दुसरा विश्वासघात झाला. चोरानं जर आपल्या नकळत चोरी करून गेला तर एकच कर्म घडेल, चोरी होईल फक्त, कारण त्याच्याने आपली ओळख नव्हती. पण जिथं आपण ओळख आहे, जिथं त्याच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि अशा ठिकाणी जर तुम्ही चोरी केली किंवा पाप केलं तर चित्रगुप्त काय सांगतात, पक्की तितकी भिक्षी आपण उतरील टाके विकून आणि द्रव्य येई संपूर्ण ठेवी पूर्ण भूमित ऐसा हा धनलोभी अति याची अत्युग्रापे दोन असती, एक फैल चौर्य आणि दुसरे विश्वासघात. हा जो आणलेला आहे हा काय करत होता तर ते फळं विकत होता आणि ते कसे विकत होता तर हा ते चोरून विकत होता. जर हा चोरून फळं विकत होता तर याच्या हातून दोन अपराध घडलेले होते. एक चोरी घडलेली होती, मालकाचा पूर्ण विश्वास होता आणि मालकाचा पूर्ण विश्वास असताना त्याच्या घरी किंवा त्याच्या वाटिकेमध्ये, बागेमध्ये चोरी केलेली. मुद्दा मला हा सांगायचा आहे, रामायण ग्रंथाची जेव्हा सुरुवात होते तेव्हा पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये विश्वास आणि श्रद्धा याच्यावर सगळं आख्यान आहे. श्रद्धा ही गोष्ट अशी असते की श्रद्धा, आता आंब्याचं सीझन चालू आहे, बरोबर आहे की नाही. बाजारामध्ये दोन प्रकारचे आंबे असतात, एक आंबा असतो कच्चा आणि एक आंबा असतो पूर्ण पिकलेला. लक्षात ठेवा, कच्चा आंबा म्हणजे श्रद्धा आणि श्रद्धा परिपूर्ण झाली की तू पिकलेला आंबा म्हणजे विश्वास. मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही एखाद्याच्या घरी चोरी करता तेव्हा त्याची श्रद्धा, विश्वास सर्व गेलेलं असतं तुमचं आणि त्यामध्ये त्यानं चोरी केलेली आहे. ऐसा हा धनलोपी आणि हारे म्हणजे चित्र नीट लका या वाचूनी बहुत याची पापे विविध आहेत. ऐसे चित्रगुप्ताचे भाषित ऐकून कृतांत होईल. आणि यमदूतांनी सांगितलं एवढ्यावरच हा थांबलेला नाही, म्हणजे फक्त चोरी केली आणि फक्तच विश्वासघात केला असं नाही, याच्या पापाचा पाडा फार मोठा आहे. म्हणे चित्रगुप्त सांगतो तरी करी आता यासी सहस्रवार तत्वता वानर जन्म देवोनिया तदनंतर विश्वासघाताचे फळ भोगोनिया मग इतरही सर्व पापाचे यथानुक्रमे भोगावी. त्यांनी सांगितलं की आता एक करा म्हणे, याच्या नंतरचे पाप आपण नंतर बघू, याच्या नंतरच्या पापाचा पाडा नंतर वाचू. याचे पहिले दोनच पाप, एक पाप होतं का याने विश्वासघात केलेला होता आणि दुसरं पाप आहे याचं चौर्य कर्म केलेले आहे. आता याला आपण या दोन पापाच्या बदल्यात वानराचा जन्म देऊन टाकू. कशाचा जन्म देऊ? वानराचा जन्म देऊ. तदनंतर विश्वासघाताचे फळ भोगोनियासाचे मग इतरही पापाचे ते प्रभूचे ऐकून भाषेत तो महान्यायी चित्रगुप्त स्वतरी विचारुणी अत्यंत दुताप्रत बोलला की अहो हा कधे अद्यतम लोभिष्ट झाला प्रथम तदनंतर चौर्य कर्म के करिता झाला साचार यास्तव आधी प्रेतत्व घोर पावोनी मग हा हो वानर तदनंतर अतिभयंकर नर यात्रा भोगाव्या. त्यावेळेस यमदूत सांगतात अहो निवड हे नाही म्हणजे लगेच सांगतो ना आपण, निवड विश्वासघात नाही आहे, चौर्यकर्म नाही आहे, निव्वळ विश्वासघात चौर्यकर्म नाही. अहो हा अत्यंत लोभी होता, यांना जितकं काही धन मिळवलं ते सगळं खोटं बोलून मिळवत जे धन मिळवतात माझ्या सकट सावध राहा इथून पुढे. म्हणजे याचे पाप कोणते?
पहिल्यांदा यानं धन मिळवलं ते खोटं बोलून मिळवलं. दुसऱ्यांदा त्यानं माळ्याची जी वाटिका होती त्या वाटिकेमध्ये यानं चोरी केली. आणि तिसरं विश्वासघात केला. आता चित्रगुप्तांचं काय वचन आहे इथं नीट ऐका. ते प्रभूचे ऐकून भाषित त्या महान्यायीने चित्रगुप्त स्वातरी विचारून अत्यंत दोताप्रत बोलत की याचा जो सांगितलं की एक काम करा म्हणे, याचे 2 कर्म सोडा. याचे जे 2 आहे ते 2 कर्म सोडा. कोणतं? चोरी आणि विश्वासघात. पण यानं त्याचं जे शरीर आहे त्या शरीराला त्यानं फार त्रास दिला. त्याच्या आत्म्याला, त्याचा आत्मा त्या शरीरामध्ये सतत यानं दुःखी ठेवलेला आहे. कधी याच्या आत्म्याची शांतता झाली नाही आणि आत्म्याला यानं कधीच प्रसन्न करून घेतलं नाही. आता कोणतं पाप झालं? हे तिसरं झालं. मग चित्रगुप्त काय सांगतात बघा बरं, काही ते सांगतात. आहो हा करते यास्तव आधी प्रेतत्व घोर पाहोनी मग व्हावं वाणार तदनंतर अतिभयंकर नर यातना भोगावे. मग यानं शरीर आहे ना, यानं शरीराची कधीही शुद्धी केली नाही. यानं शरीराला कधीही चांगला कपडा घातला नाही. यानं शरीराला कधीही कोणतंही सुगंधी द्रव्य लावलं नाही. थोडक्यात यानं शरीराची कधीही परमेश्वरानं नरदेह निधान सापडले हाती उत्तमची सार उत्तम गती. नीट लक्षात ठेवा. हां, निधान म्हटलेले. निधान पहिल्यांदा निधान शब्दाचा अर्थ ठेवू घ्या. आता समजा तुमचा एखादा जुना वाडा आहे, जुना वाडा, आणि जुन्या वाड्यामध्ये तुम्ही तो वाडा विकत घेतला किंवा तुमच्या वाडवडिलांचा आहे. 4-5 पिढ्या निघून गेल्या. 4-5 पिढ्या निघून गेल्या. 7व्या-8व्या पिढीनं तो खोदकाम करताना त्यांना द्रव्याचा हंडा सापडला. काय सापडला? द्रव्याचा हंडा सापडला. त्याला काय म्हणतो आपण? धन म्हणतो. बरोबर आहे की नाही? धन सापडलं. बरोबर आहे की नाही? आता ते धन सापडलं. मला एक सांगा, त्या धन सापडण्यामध्ये हे जी पिढी आहे ज्यांना ते सापडलं त्यांची काय, फक्त त्यांचे वारस आहे. फक्त त्यांचं कष्ट किती आहे त्याच्यात? काहीच नाही. त्या वाड्यातही ते तसेच राहत होते. लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा. त्या वाड्यात काय होते? ते तसेच राहत होते. परंतु ते त्यांचे पूर्वज होते आणि ते त्यांना सापडलं. नीट लक्षात ठेवा. ते काय झालं? धन झालं. बरोबर आहे का? आता नीट लक्षात ठेवा. तो वाडा 4 पिढ्यांचा वाडा मध्येच विकला. एका पिढीला विकला आणि त्याच्या पुढच्या पिढीनं ते खोदायला सुरुवात केली. नीट लक्षात घ्या. हां, त्याच्या पुढच्या पिढीनं खोदायला सुरुवात केली आणि तो हंडा आता यांना सापडला. यांच्यासाठी काय ते? त्यांच्या पिढीसाठी धन होते, त्यांचे वंशज होते, त्यांच्यासाठी तुम्ही धन सांगितले हे बरोबर आहे. यांच्यासाठी ते निधान आहे. ठेवा, काय त्यांच्यासाठी? काहीच कष्ट नाही यांचं, काही कष्ट नाही, काही पुण्य नाही, काही व्रत नाही, काही जप नाही, काही तप नाही, काहीच नाही, काही वंश नाही, तरी सुद्धा यांना सापडलं. हे काय आहे? धन आहे का निधान आहे? निधान आहे. आता तुम्हाला जो नरदेह लाभला ते धन आहे का निधान आहे? कारण महाराजांचं प्रमाण सांगतो पहिल्यांदा, नरदेह निधान सापडले हाती उत्तमची सार उत्तम गती. हा निधान आहे का धन आहे? हे निधान आहे. का निधान आहे मला सांगा. इथे बसलेल्यांपैकी ज्याला 8वी पिढी आठवत असेल, त्याच्यासाठी हे शरीर धन आहे, आणि ज्याला मागच्या 7 पिढ्या आठवत नाही त्याच्यासाठी निधान आहे. बरोबर आहे की नाही? मग आपल्याला 7-8 पिढ्या आठवतात का? नाही. आपल्याला काय आहे? निधान आहे. म्हणून नरदेह निधान याला काय लाभलं होतं? ओवी नीट ऐका. ओवी आहो हाच क्रम यास्तव आधी प्रेत घोर लोभिष्ट झाला तदनंतर चर्व करता झाला. यास्तव नरक यातना या यमगृहाच्या गृही
शेष कर सर्व सदाई ऐशे चित्रगुप्ते सांगता सर्वई दूता लवलाही धाविले ते सर्वई भीषण करदयासी करती ताडन प्रेत योनी माझे ततक्षण प्रथम टाके ते झाले. यांना बाकीच्या अपराधाचं शासन याला देणारच आपण, परंतु याला जो नरदेह निधान नरदेह दिला होता तर त्या नरदेहाच ह्या नरदेहापासून इतरांचं कल्याण सोडा, इतरांचं कल्याण सोडा. यांना स्वतःचा नरदेह स्वतःच्या देहाला कधी शांती मिळू दिली नाही. आत्म्याची तळतळ आयुष्यभर करत राहिली. पहिल्यांदा याचं काय आहे तर याचं जे निदान जे शरीर आपण दिलं होतं त्या शरीराला याला छळलं तर याच्या शरीराला लक्षात ठेवा, याच्या शरीराला कुजेपर्यंत कोणाचा हात लागला नाही पाहिजे. काय करेपर्यंत? कुजेपर्यंत याची तशीच माती झाली पाहिजे. याला कोणतीही सतीगती मिळाली नाही पाहिजे. ही त्याची पहिली शिक्षा आहे. लक्षात ठेवा, आपल्या शरीर तुम्हाला मिळालेलं आहे. मी काल सांगितलं, शरीराला जर जी गोष्ट शरीराला अपायकारक आहे ती गोष्ट करणं म्हणजे एका प्रकारे शरीरावर अन्याय करणं. अन्याय करण्याचे विशुद्ध आहार घेणं, विशुद्ध विहार करणं आणि विशुद्ध काळामध्ये वापरणं हा सुद्धा शरीरावर अन्याय आहे. म्हणून महाराजांचा अभंग आहे, काळ सारावा चिंतने एकांगी गंगा स्नाने युक्त आहार युक्त विहार नसावी बहु पासार निद्रा. या शरीराचे नियम आहे. शरीराचे खरंच सांगा म्हणजे असं करू नये, पण व्यसन करताना त्या शरीरावर अपाय होतातच का नाही. मग नरदेह निदान तुम्हाला सापडलं आणि तुम्ही व्यसनानं कॅन्सर बाई घालवलं. खरंच सांगा त्या कर्दोयोमध्ये तुमच्यामध्ये काय बदल आहे? व्यसनानं जे शरीर संपवतात त्यांच्यामध्ये तुमच्यात काय बदल आहे? आता नीट लक्षात घ्या. हां, शरीराला याची काय, यांना शरीरावर आणि आत्म्यावर नीट लक्षात घ्या. आत्मा शरीरामध्ये याच्या कधी सुखी राहिला नाही. काल मी भरतुरी पुराणात ती कथा सांगितली तुम्हाला या संदर्भाने. तर याचं शरीर यानं व्यवस्थित सांभाळलं नाही. याचं शरीर व्यवस्थित सांभाळलं नाही. याची पहिली शिक्षा त्याला पहिलं शिक्षा. आता दुसरं, जे चौर्य कर्म त्यानं केलेलं आहे आणि जे विश्वासघाताचं कर्म केलेलं आहे त्याच्या बदल्यात हाच क्रम यमधर्माच्या गृही श्रेयस्कर असे सदाई ऐसे चित्रगुप्ते सांगता दूत लवलाई धावले ते अत्यंत भीषण करदयासी करती ताडन प्रेत योनी माझी ततक्षण प्रेत नेऊन टाकले. कुठं गेलं टाकलं पहिलं? त्याचे शरीर प्रेत योनी तिथंच पडून गेलं. सांगा त्याची अवस्था मागच्या वेळेस सांगितली मी अध्यायामध्ये. काय? एकटा मरून पडला, कुजून गेलं, रवरव किड्यांनी खाऊन टाकलं, त्याला सतीगती मिळाली नाही. ते तो निर्जन घोरवाणी जेथे न मिळे पाणी ते भयंकर प्रेत होईन सर्वत्र फिरू लागले. श्रुतांनी व्याकुळ होती वारंवार तळमळे क्षिती रडे दिवस रात्री न सोसावे म्हणून ऐसे बहुकाळ दुःख समस्त भोगोनिया फलचौर्य जनित कपित्वात पावला. आता एकाची शिक्षा पूर्ण झाली, एक शिक्षा पूर्ण झाली. आता कोणती? आत्म्याची तळतळ केली म्हणून शरीर कुजलं, किड्यांनी खाऊन टाकलं. ते प्रेतात्मा फिरत राहिला. कुठे? पृथ्वीवर. वरती जागा नाही ना, तितक्या दिवस तुम्हाला खाली राहावंच लागेल. एखादा ठेच लागली संध्याकाळी निघून जातो तो आपल्यातून, बरोबर आहे की नाही? एखादा रात्री झोपेत झोपतो. तुम्हाला सांगतो, झोपेत आमच्याकडे एक आम्ही ज्या दिंडीमध्ये जात होतो म्हणजे 2002चा काळ आहे आणि 2006ला दाजी तुम्हाला सांगतो तो माणूस झोपला होता. झोपलेला मनुष्य, महाराज होते झोपलेले, कोपऱ्यात झोपलेले होते आणि ते झोपल्यानंतर आहे ना, झोपल्यानंतर असे उपरणं होतं, पूर्ण उपरणं पायापासून तो उपरणं इथपर्यंत घ्यायचे आणि झोपून घ्यायचे. सकाळी आम्ही आमच्या दिंडीमध्ये उठलो ना तेव्हा तुम्हाला सांगतो त्यांचा आत्मा गेलेला होता, पण उपरणं होतं ना, उपरणं ते सुद्धा हललेलं नव्हतं. उपरणंसुद्धा हललेलं नव्हतं. बिछाना होता जरासुद्धा गोळा केलेला नव्हता. सांगा प्राण किती शांततेत निघून गेले. शेजारी 10 लोक झोपलेली, त्यांना कळालं नाही. याला म्हणतात निर्याण.
वरती जाणं याला म्हणतात. आणि यांचं निर्यम कसं झालं ते आता तुमच्या पुढे आहे. दिव्य कलंजर पर्वतावर जेथे जंबुलखंड मनोहर शीतळ छाया नीर मधुर आणि अपार पुष्पे एथ इंद्र निर्मत सुरेख ससेव परम पुण्यकारक पापनाशक कुंड एक सरोवर समाय. आणि आता जे दुसरं पाप आहे याची शिक्षा याला अशी द्या. यांना चोऱ्या केल्या होत्या, यांना चोऱ्या केल्या ना तर याला आता कपियोनीत पाठवून द्या. कपी म्हणजे वानर, याला कपियोनीमध्ये पाठवून द्या. पण जिथे अशा ठिकाणी पाठवा काय, दिव्य कलंजर पर्वतावर जेथे जंबूरखंड मनोहर असं एक डोंगर आहे आणि तिथे जंबूरखंड म्हणजे जांभळीच्या झाडांच्या बागा आहेत. तिथे खूप जांभळीच्या झाडांच्या बागा आहेत. शीतळ छाया नीर मनोहर, जिथं शीतळ छाया, जिथे सावली आहे, नीर आहे, स्वच्छ पाणी आहे, मधुर अशी पक्ष्यांची चिलचिला गाणी असे आणि अपार पुष्प फुले. तेथे इंद्रनिर्मित सुरेख ससव्य पुण्यकारक पापनाशक कुंड एक सरोवरासम आहे. आणि ते जे कोणता पर्वत आहे, कालंजर पर्वत. आणि कालंजर पर्वतावर इंद्रानं निर्माण केलेलं एक अतिशय पावन कुंड आहे. तिथे एक पावन कुंड आहे. सुरांचे अत्यंत दुर्लभ तया मृगातीर्थ तेथे श्राद्ध यथोक्त पितर मुक्त ओसीसी. आता हे जे कुंड आहे ते कुंड कसं आहे तर त्याचं वर्णन असं आहे, सुरांसी ही अत्यंत दुर्लभ तयाचे नाम मृगतीर्थ. जे सूरवर आपण म्हणतो, सूरवर गंधर्व किन्नर नारद या सगळ्या त्रेता आणि सत्ययुगातल्या गोष्टी असल्यामुळे जी निरंतर संचार किंवा सहवास, कलियुगामध्ये आपण संत संगतीला महत्त्व देतो तसं त्यावेळेचे हे सुरांस. तर ते जे इंद्राने गंधर्व किन्नर सूर सुरवर यांच्या समवेत तयार केलेलं होतं आणि मृगतीर्थ त्या कुंडाचं नाव. दैत्य भये सर्व सुरवर मृग होऊन निरंतर त्या इंद्रनिर्मित कुंडी सादर स्थान करिता झाले. तेने ते निर्भय होऊन पुनश्च पावले स्वर्ग भुवन यास्तव त्या कुंडा लागून मृगतीर्थ बनले. आता नीट बघा बरं का, जितके काही स्वर्गामध्ये कोणत्या योनीमध्ये गेलेला आहे, हा कपी योनीमध्ये गेलेला आहे. पण जेवढे स्वर्गामधले ज्यांनी गेले होते परंतु ज्यांना मृग योनी लाभलेली होती किंवा मृग जातीमध्ये जे गेलेले होते ते सर्व मृग, नीट लक्षात ठेवा. आपण सगळा अध्याय पूर्ण आणला, पद्मपुराण नारद पुराण पाहिलं. शापित यक्ष, शापित गंधर्व, शापित किन्नर, शापित अप्सरा, शापित सुरवर सगळे पाहिले आपण. ते सगळे कोणत्या ना कोणत्या जन्मात खाली आलेले. तर जेवढे शापित यक्ष किन्नर गंधर्व काय सुरवर काय जे असतील ते काय झालेले होते, हरिण म्हणून आलेले होते. जर या कुंडामध्ये त्यांनी स्नान केलं तर त्यांना दिव्य देह लाभत होता आणि प्रत्येक मृगाचा उद्धार होत होता. प्रत्येक मृगाचा म्हणजे हरणाचा उद्धार होत होता. म्हणून त्या तीर्थाचं नाव मृगतीर्थ होतं. कारण तिथे उद्धार कोणाचा होत होता, हरणांचा होत होता. तेने ते निर्भय होऊन पुनश्च पावले स्वर्ग भुवन. नीट लक्षात घ्या, तेने ते निर्भय होऊन पुनश्च पावले. स्वर्गातून तुम्ही शाप दिला की तू मृग होऊन पडशील, याच्यात आंघोळ केल्यानंतर पुन्हा यास्तव मृग असो ऐसे उत्तम तीर्थ ते असो कर्द द्विजबा ते असो कदार्य द्विजधाम फलचौर्य कृती प्रथम वानर जन्म पावला. आणि अशा तीर्थाजवळ याला जन्म मिळाला. वानराच्या योनीमध्ये जन्म मिळाला. कशाचे फळ हे चौर्य कर्म आहे. तेथे दुष्ट पापी वानराशी कैसे मिळेल राहावे असे या कारण सांगतो, असे संशय माझा निरसावा. आता इथे तुमच्या मनामध्ये एक शंका येईल. नारद मुनी सांगतात बद्रिकाश्रमामध्ये
नारद मुनी आणि नारायण ऋषींचा संवाद आहे नारायण स्वामीचा. नारायण स्वामी नारद मुनी शंका विचारतात, यांना जर चौर्य कर्म केलं होतं, यांना शरीराला पिडलं होतं, बरोबर आहे ना, आणि यांना विश्वासघात केला होता, असा जर हा होता तर इथं एक शंका उपस्थित होईल का याला एवढ्या पवित्र ठिकाणी जन्मच कसं काय मिळाला. ही शंका तुमच्या आमच्या मनात आली पाहिजे. शंका बघा, ओवी बघा कशी आहे बघा. हा, तेथे त्या दुष्ट वानरासी कैसे मिळाले राहावयासे, ते कारण सांगून यशेष संशय माझा निरसावा. नारद मुनी नारायण स्वामीला सांगतात, तुम्ही तर त्याचं इतकं दोन सांगितलंय तरी सुद्धा त्याला इतक्या पावनभूमीत जन्म मिळालाच कसा, तिथं तो आला कसा, याचं आम्हाला सुस्पष्टीकरण म्हणजे याचं कारण तुम्ही सांगावं. भवदृश्य गुरु शिष्याप्रती गौप्यते ही विवरून सांगते. आणि जिथे शिष्य आणि गुरुचं नातं तयार होतं, जिथे गुरु आणि शिष्य हा भाव तयार होतो, तिथे काय होतं, गौप्यते ही विवरून सांगती. एखादी गुह्य गोष्ट असेल ती सुद्धा उघड केली सांगितली जाते. ऐसे देवऋषीचे ऐकून भारती नारायण मुनी आनंदाला. आणि हे बघा म्हणे नारायण मुनींना, मी तुमचं शिष्यत्व स्वीकारले. कोणी म्हणतंय, नारद मुनी. आणि मग मी जर माझी शंका आहे तर तुम्हाला ते गुपित सांगावंच लागेल मला. असं ऐकून नारायण मुनी आनंद झाला. आणि म्हणे नारदा ऐक, प्रश्नीने ते सगळे सांगतो. चित्रकुंडल नामे महादिक कोणी एक वैश्यासे. आता नीट लक्षात घ्या, इथून पुढे कथा सुरू जाईल. कथेचा मागोवा असा आहे की कदर्य तुम्हाला माहीतच आहे, वानर म्हणून प्रेत कुजून गेलं, त्याला सतीगती मिळाली नाही. त्या प्रेताला अग्निडाग मिळाला नाही किंवा त्या प्रेताला कोणता तरी विधी व्हायला पाहिजे, त्याच्या विधी कोणताच झाला नाही. पुन्हा जन्म घ्यावा लागला, पुन्हा जन्म घेतला. कशाचा? वानराचा जन्म घेतला. परंतु आता लक्षात ठेवा, दोन पापाचं मार्जन जरी सुरू झालं असलं तरी सुद्धा त्याला जन्म कुठं मिळाला आहे? मृगतीर्थावर. मृगतीर्थ आणि कालंजर पर्वतावर याला इतक्या पवित्र जागी जन्म का झाला आणि याला अशा ठिकाणी जन्म का दिला, अशी शंका पुन्हा विचारली नारद मुनींनी नारायण ऋषींना. आणि नारायण ऋषी हे कोण? बद्रिका आश्रमामध्ये, स्वतःच्या आश्रमामध्ये उभा बसून ते कोणती कथा सांगत होते? पुरुषोत्तम कथा. तिथे काय चालू आहे? पुरुषोत्तम कथा आहे, त्यात आलेला प्रश्न आहे. आणि म्हणे नारदा ऐक, प्रश्नीले सांगतो सकाळी, चित्रकुंडल नामी महादिग कोणी एक वैश्य असे. आता जे चित्रकुंडल नगर होतं, त्या नगरामध्ये एक वैश्य म्हणजे व्यापार करणारा व्यापारी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र व्यापारी, हा व्यापारी राहत होता. कुठे राहत होता? चित्रकुंडल. हा. आणि त्याची स्त्री पुण्यतारका नामे पतिव्रता, अधिक मासी ती उभयंता भावेसी वेदी जाहली, मासपूर्तीपर्यंत यथोक्त त्याही केले पुरुषोत्तम व्रत. चरमदिनी होता प्राप्त उद्यापन आरंभिले, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण सपत्निक पाचारले जाण आणि इतरही महाविद्वान द्विज बोलाविले. आता तो जो चित्रकुंडल नगरामध्ये एक मोठा व्यापारी राहत होता आणि त्याची पत्नी जी होती ती अतिशय सात्विक धार्मिक वृत्तीची होती. आणि त्या धार्मिक वृत्तीच्या पत्नीनं पुरुषोत्तम मासाचं व्रत केलं होतं. आपण शास्त्र सांगितलं, पत्नीनं जर कोणतंही व्रत केलं तर त्याची अर्धांगी म्हणून पुण्य कुठे जातं? त्या पतीकडे जातं. आता तिचं चरमदिन आला. चरमदिन म्हणजे शेवटचा दिवस, चरमदिन म्हणजे शेवटचा अध्याय. नीट लक्षात घ्या. चरमदिन आल्यानंतर ती म्हणे की या व्रताचं आपण उद्यापन करू. मग या व्रताचं उद्यापन केल्यावर त्यांनी नगरातले सगळे ब्राह्मण बोलवले. आता ब्राह्मण बोलवल्यानंतर कर्दय कोण होता? कदर्य ब्राह्मणच होता, त्याला आमंत्रण मिळालं. हा, द्विज बोल. तेव्हा तो कर्दय धनलोभे पातला पायी, असो दे वैशी सर्व पूजा सांबार घेऊन नाना वाद्याची गर्जन उत्सव चालवला. बहुत पूजा मा होम निधी विधी समस्त सारिला. मग सर्व दाम्पत्या कारणे यथा विधी दाने तांबूल दक्षिणा ऋतिज दिदली, तैसी इतर ब्राह्मणाशी यथाशक्ती दिदली भुयेसी. ते संतोषिनी मनाशी स्वगृहा पातले आणि सर्व ब्राह्मणांना सपत्नीक
त्यांनी दक्षिणा दिली. सपत्नीक दक्षिणा दिली. सर्व ब्राह्मण निघून गेले, ज्याच्या त्याच्या घरी गेले. परी हा महालोभी करदय काही केल्यानं जाईल, पण हा काय ते घर सोडीना. वैश्यापुढे मोकलून दार रडत उभा राहिला आणि विनय जोडून हात गदगदवाणी बोलत, हे वैश्वावरा, हा महासमर्थ भगवत आहे तू. तो जे पुरुषोत्तम व्रत यथाविधी केले सांग, ऐसी जगी आजपर्यंत कुणीच नाही आचरली. आणि सगळे ब्राह्मण निघून गेले, प्रत्येकाला पूजा अर्चा दिली, पण हा कद्रू काही गेला नाही. आणि त्यानं सांगितलं, असं व्रतच मी कधी पाहिलं नाही. या भूतलावर पहिल्यांदा इतकं चांगलं व्रत, इतकं मोठं व्रत. कोणाकडून तरी काहीतरी मिळवायचं असेल का त्याची स्तुती करावंच लागते. अहंकार थोडासा झोपावाच लागतो, फळावाच लागतो तो. हा तो जैसे पुरुषोत्तम होता आणि तू पुरुषोत्तम मासास परमभक्ती सेविले, तस्मात सर्व प्रकारे विशेष भगवान भाग्यवान धन्य आहेसी. आणि तव माता पितरे धन्य आहे त्रिजगती. ऐसा तुझ्या भारी प्रिय उत्तम पुत्र उत्पादिला. आणि धन्य आहे तुझे मायबाप, धन्य आहे तुझं गोत्र, धन्य आहे सर्व तुझं. काय का त्या गोत्रामध्ये, त्या मायबापाच्या, त्या आईवडिलांच्या पोटी तुझ्यासारखा सुपुत्र जन्माला आला. आणि धन्याहून विशेष धन्य आहे पुरुषोत्तम मातास, की जयाची सेवा सुख सर्वांशी लागते. वैश्ववर्य तत्पूजेन पाहून चकित झाले जाण, तुवा मत कर्माचरण केले यात संशय नसे. तू सगळं काही व्यवस्थित केलं, काहीच कमी पडलं नाही, काही नाही. परंतु हा पण आणि परंतु आला का तिथं काहीतरी असतं बघा. आजी तो ब्राह्मणाशी बहुधन दिले आईशी, परी मज भाग्य नासी कैसे नाही दिदलेसी. मी पामर अत्यंत दूर दीन, तू बहुत धनवान, मज न मिळावे तुझपासून ते योग्य होईल की. ऐसे कर दये विनविता क्षणी, वैश्य तयासे दिदले धन, ते घेऊन या आनंदे करून पुरून ठेविता झाला. यानं काय केलं, सगळं ब्राह्मणांना तू दिलं, बरोबर होतं. ते सपत्नीक आले होते, सर्व ब्राह्मणांना तू दिलं, सगळं पुण्य दिलं, बरोबर आहे. पण खरा द्विज ब्राह्मण तर मी आहे म्हणे. हे सगळे नवरा बायको आले खाऊन पिऊन गेले, त्यांचं पुण्य तुला लागेलच असं नाही. खरा त्यातनं मुख्य मी आहे. मी एकटा आलो आणि मी एकटा आलेलो आहे. माझी पूजा लाभ झालेली आहे, तुझ्या पूजा लाभ झालेला आहे, आणि तू मला दक्षिणा दे. आता दक्षिणा दे म्हटल्यानंतर एखाद्यानं मागितलं तर इतका मोठा यज्ञ केलेला आहे, पूजा केलेली, देणारच आहे. मी अपार दिन मूड तू बोलता, ऐसे करदये विनवता, तेने दिले धन, ते आनंदे करून पुरून ठेविता झाला. असो एवं करदई वाईला पुरुषोत्तमाची पूजा पाहिली आणि त्या मासाची चांगली स्तुती केली. धन लोभे. काय झालं, त्याला इतक्या चांगल्या ठिकाणी जन्म देण्याचं एकच कारण, तो त्या पूजेमध्ये हजर राहिला. फक्त काय राहिला, हजर राहिला. खरंच सांगा याचा भाव काय होता? खरंच याचा पुरुषोत्तमावर भाव, देवावर भाव होता का? काही नाही. देवावर भाव नव्हता, काही नव्हता. फक्त पूजा वेळ हजर राहिला आणि पुरुषोत्तम भगवंताचं डोळ्याने दर्शन झालं. पूजेला हजर राहिला, त्यानं ती सर्व पूजा डोळ्यांनी पाहिली. आणि त्या वैश्य म्हणजे तो जो यजमान होता, खरं तर स्तुती तो यजमानाची करत होता, पण यजमानाची स्तुती करता करता पुरुषोत्तम भगवंताची स्तुती होऊन गेली ना. कारण व्रत कोणाचं होतं? मग ते यांनी केलेली स्तुती या वैश्यापासून ती पोहोचली भगवंतापर्यंत. म्हणजे भगवंतापर्यंत याची स्तुती झाली, त्या उद्यापनामध्ये याची हजेरी झाली, आणि त्या उद्यापनामध्ये प्रत्यक्ष भगवंताचं मूर्तीचं दर्शन झालं यांचं. त्या पूर्व पुण्य वानरास मृग जाल तेथी झाला वास, व्याजेही भजतास पुरुषोत्तमास, ऐसे विशेष फळ असे. नीट शब्द लक्षात घ्या. व्याजेही या शब्दाचा शास्त्रोक्त अर्थ असा आहे, अतिरिक्त लाभाने. आपण व्यवहारात व्याजाने म्हणतोच आपण. जर एखाद्या लोभाने, एखाद्या निमित्ताने, एखाद्या कारणाने, कशाने
जर पुरुषोत्तम भगवंताची पूजा चालू असेल, व्रत चालू असेल, नीट लक्षात घ्या, व्रत चालू असेल, पूजा चालू असेल, जर तिथे तुम्ही त्या व्रतामध्ये, त्या पूजेमध्ये फक्त हजर राहिले, फक्त हजर राहिले, तरी सुद्धा काय होईल? तरी सुद्धा त्याचं फळ काय मिळेल? तर तुमचा जन्म पवित्र स्थानावर होईल, पवित्र स्थानामध्ये होईल तुमचा जन्म. लक्षात ठेवा. म्हणे ओ मुनींद्रा, ज्या ठाई सुफळ वृक्ष, निर्मळ छाया आणि सुशीतळ जळ असे, ऐसा त्या रम्य वनी निगुती, हा दृष्ट कपी वावया स्थिती, कारण काय मज प्रती सांगे आता. बरोबर, एक कारण कळालं म्हणे आम्हाला एक कारण कळालं. का अशा ठिकाणी त्याला जन्म मिळाला. कोणत्या ठिकाणी? त्या पर्वतावर. आता नीट लक्षात घ्या, त्या सरोवरावर मृग शेर. ठीक आहे, मला कळालं, नारद मुनी सांगतात, ठीक आहे. पण माझा आता दुसरा प्रश्न उपस्थित असा करतो का त्याला दुसरी योनी देता आली असती भगवंताला. वानराचा जन्म का दिला? वानराचा जन्म का दिला? बरोबर आहे की नाही? दुसरी कोणती मृग नक्षत्र आहे का नाही, मृग तीर्थ आहे का नाही? मग हरणाच्या योनीमध्ये जर टाकलं असतं तर ताबडतोब आंघोळ करून वर गेला असता तो. मग त्याला ती वानर कुळ, वानर योनी का लाभली याची परत शंका उपस्थित केली नारद मुनींनी. आता या नारद मुनींच्या शंका तुमच्या आमच्यासाठी, आणि त्याला उत्तर देत आहेत नारायण ऋषी, नारायण स्वामी बद्रिका आश्रमामध्ये. ते ऐकून म्हणे नारायण, नारदा सांगतो कारण जयाच्या श्रवण मात्रे, ऐका लक्षात ठेवा, तत्क्षण सर्व पाप क्षय होय. आजपर्यंत जितक्या कथा आहे या भूतलावर, नारदा सांगतो ऐक, अनेक कथा आहे, परंतु पापाचा क्षय करणारी किंवा पापाचा नाश करणारी एकमेव कथा कोणती असेल तर ती पुरुषोत्तम मास भगवंताची कथा आहे. आणि त्या कथेमध्ये तो सहभागी झाला होता. जितके वानर होते, लक्षात ठेवा, तितक्या वानर योनी त्यांनाच मिळालेली जे भगवंताच्या सहवासामध्ये राहिले. आता भगवंताच्या सहवासामध्ये वानर राहिले हा विषय आला की समजायचं आपण आता रामायणाकडे हळूच जाणारच आहे. कारण भगवान रामाच्या सहवासात कोण राहिलेले? वानर राहिलेले. पूर्वी रामचंद्राची कथा श्रवणी झाले सर्व अर्थ. तुम्ही रामायण ऐकलेलेच आहे, सर्वांनी ऐकलेले आहे. पण त्या रामायणाच्या कथेमध्ये तुम्ही आम्ही एकच ऐकले. काय ऐकले? आम्ही ऐकलंय का रामाचा विजय झाला आणि रावणाचा नाश झाला. परंतु वानरांचं काय झालं हे कोणालाच माहित नाही. कथेमध्ये त्या वानरांचं, जे वानर लढले रामासाठी, जे मृत्यू झाले त्यांचं काय झालं, आणि जे रामाबरोबर जिवंत राहिले त्यांचं काय झालं त्यांचं. वानरांबद्दल तू कथा ऐके सर्वर्था, तू सर्वार्थाची कथा ऐकली, पण कोणाची? रामचंद्राची कांता सीता रावणे चोरून नेता, रामचंद्रे झुंजोनी सर्वथा, दृष्ट रावणाता मारेले पै. हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलेले. रामाची जी कांता म्हणजे सीतामाई रावणानं चोरून नेली, हे तुम्ही ऐकलेले. रावणानं सीतामाईला चोरून नेताना जटायू वध ऐकलेला आहे तुम्ही, बरोबर आहे की नाही? जटायूचं काय झालंय तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे की नाही? मग सीताच रावणे चोरून नेता, रामचंद्रे झुंजोनी, म्हणजे भगवान रामाचा आणि रावणाचं युद्ध झालं. झुंज म्हणजे युद्ध. ती कथा सर्वथा, ती तुम्ही कथा सर्वथा ऐकलेलीच आहे. दृष्ट रावण मारिला हे तुम्ही ऐकलेले.
परी परी काय झालं पुढे काय? कपिकुळ उद्धरले, नामदेव महाराजांचा अभंग. कपिकुळाचा उद्धार झाला, अख्ख्या वानरांचा उद्धार झाला. रावणाची वानरांचं काय झालं ही काय कथा कुठे तुम्ही ऐकलेली नाही किंवा त्याचा संदर्भ नाही. तुमच्या डोळ्यापुढे रामायण आल्यानंतर दोनच गोष्टी येतात, तीनच गोष्टी येतात. काय? रावणानं रामाला चोरून नेलं, सॉरी सीतामाईला चोरून नेलं. कोणी? रावणानं. बरोबर. रावणाचा वध केला कोणी? आणि रामाचं युद्ध झालं. याच्या पलीकडे रामायणात काही नाही. ओवी सांगतो. पूर्वी श्रीरामचंद्राची कांता रावणे चोरून नेता, श्रीरामचंद्रे झुंजोनी सर्वथा, दृष्ट रावण मारिला. हे सगळ्यांना माहिती. पण पुढे एक शंका आहे. त्या बुद्धी विभीषण विन राक्षस उरले नाही कोण, तैसेची बहुतेक वानरगण. म्हणजे विभीषण एक उरला आणि त्याचप्रमाणे वानर उरले. परंतु त्या वानरांचं पुढे काय? जे युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त झाले. काय सांगितलं? युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त झाले त्या वानरांचं काय झालं हे तुम्हाला समजावं, हे राहावं म्हणून आता हे वानर. आणि म्हणत काय का? आणि रामे रावण मारिला म्हणून सर्व सुधा पाणी अंतरी परमानंद पावनी राम सन्निध पातला. आणि ज्यावेळेस रामानं रावणाचा वध केला त्यावेळेस सगळेजण विजय म्हणजे विजय उत्सव साजरा करत होते. कोण? सगळे. हनुमंत, विभीषण, सगळे करत होते. आणि म्हणत हे दशरथे राम, आणि जय जयकार करत होते. कोणाचा? तर ती रामाचा. तिथं कोण आलं होतं जय जयकारामध्ये? हे बघा. आणि म्हणत हे दशरथे राम, त्वा मारिला राक्षस धाम, हे आम्हा सर्व सुरांचे काम, सूर म्हणजे देव, सुरांचे काम अप्रतिम केलेसे. नीट लक्षात द्या. हे रामा, खरं तर रावणाचा नाश करणं हे काम कोणाचं होतं? कोणाचं काम होतं? देवांचं होतं. त्यातल्या त्यात देवांचा राजा कोण? इंद्र. त्यांचं होतं. केलं का त्यांनी काम? नाही. हे जे तू काम केलेलं आहे हे सर्व आमच्या देवांचं काम होतं आणि तू ते केलेलं आहे. म्हणून आम्ही झालो प्रसन्न, येथेच मागे वरदान, ते सुरांचे ऐकून वचन रघुनंदन बोलला. सुरांचे ऐकून वचन. सुरांचे सुरांचे म्हणजे देवांचे. देवांचे वचन ऐकून. आता देवांमध्ये नीट लक्षात घ्या, देवांमध्ये इंद्र आणि ब्रह्मदेव सामील आहे बरं का. शिव, भगवान विष्णू, भगवान शिव हे दोन तत्व आहे. आता सर्व देव तिथं हजर आहे आणि तिथे सांगतायत की तू रावणाचा वध केलेला आहे. बरोबर आहे की नाही? आता रावणाचा वध केलेला आहे, जे काम आम्हाला करायचं होतं ते तू केलेलं आहे. आता काहीतरी वर माग आमच्याकडे. ती अहो तुम्ही देणार वर, तरी ते माझे वीर वानर राक्षसी मारिले, ते सत्वर जिवंत करून उठवावे. रावणानं सांगितलं सर्व देवांना, माझी एकच मागणी आहे तुमच्याकडे. काय? जितके काही वानर या युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त झालेले त्यांना परत इथं सद्गती द्यावी आणि त्यांना इथं बोलवावं. लक्षात ठेवा. बरोबर. अहो तुम्ही वर देणार, तरी माझे वीर वानर राक्षसी मारिले, ते सत्वर जिवंत करून उठवावे. ती रामाची ऐकून वैखरी ब्रह्मदेवादी सर्व सुरवरी, तथास्तु म्हणून वानरावरी केला अमृत वर्षा. आणि भगवान रामाची ही वैखरी वाणी ऐकून सांगितलं ब्रह्मदेवानी की आता जितके जेवढे वानर आहेत ते सद्गतीला लागलेले, त्यांचे प्रेत कुठं पडलेले, काय प्रेताचा एखादा अंश असेल, कुठेतरी असे अंश असेल तर त्याच्यावर अमृत वर्षाव करा. आणि अमृत वर्षाव केल्यानंतर बघा बरं का, तेने सर्व वानरगण सुस्थापित उठून जय जय श्रीराम म्हणून रामाशी वंदिते झाली. सगळे वानर जिवंत झाले. जितके वीरगतीला प्राप्त झाले होते तितके. मला मुद्दा सांगायचा आहे आता
इथे रावण आणि रामाच्या युद्धामध्ये किती वानर मेले म्हणून थोडं वेळ. किती मेले? एकही नाही ना. जेवढे मेले होते परत ब्रह्मदेवाच्या आणि देवांच्या अमृत वर्षावानं परत आले ना सगळे. आणि परत आल्यानंतर सगळ्या वानरांचा उद्धार झाला. कोणाचा उद्धार झाला? सगळ्या वानरांचा उद्धार झाला. त्याच्यात हा कपी आला, कर्दृ आला ना त्याच्यात हा. मग सीते सहित रघुनाथ अरोडिनिया पुष्पकांत सर्वत्री वानरा प्रत ऐसी सांगता झाला. हे सुग्रीवा, हे हनुमंता, अंगद जांबुवंता, तुम्ही वानरासह सर्वता मित्र कार्य केले ती. आता तुम्ही या वनरासी आज्ञापा जेथून जावयासी. जेत जाईल त्या मनाशी समस्त तुम्ही राहोत. रामानं सांगितलं विजय झालेला आहे. पंचयतन म्हणजे कोणाकोणाला सांगितलं? सुग्रीव, हनुमंत, अंगद, जांबुवंत आणि सर्व वानरांना सांगितलं तुम्हाला मी आजपासून एक वर देतो. तुम्हाला मी आजपासून एक वर देतो की नित्य भ्रमंती म्हणजे तुम्ही जिथे जा तुमच्यावर कोणीही राहण्याची सक्ती करू शकत नाही. तुम्ही कुठेही राहाल. बैल आपण आपल्या गोठ्यात बांधतो, गाय आपल्या गोठ्यात बांधतो. मला सांगा, वाघ सिंहाची शिकार होते, वानराची शिकार झाली का आजपर्यंत? तुष्ट करू शकतात एखाद्याकडे, होऊ शकते, कलियुग आहे. पण वानर हा पाळीव प्राणी आहे का? त्याला कोणी बांधून ठेवलं नाही. माकडवाले माकड वेगळे, वानर वेगळे, बरं का, पुढं आलेले आहे सगळं. मरकट आणि कपी हे वेगळं आहे. मला मुद्दा हा सांगायचा आहे, त्यांच्यावर वानरावर रामानंतर कोणी सत्ता गाजवली का आजपर्यंत? नाही गाजवली. बरं, वानर आजपर्यंत उपाशी मेला असं कधी झालं? कधी नाही झाला. दुसरी गोष्ट, वानर मला सांगा जंगली प्राणी आहे का पाळीव प्राणी? जंगली म्हणाल तर तो जंगलात राहतो, हे बरोबर. हां, कोणी पाळीव प्राणी आहे का? नाही. तो पाळीवही नाही, जंगली नाही. लक्षात ठेवा, रामाचं वरदान आहे, तो स्वतंत्र प्राणी. त्याची शिकार होणार नाही, त्याची शिकार होणार नाही इथून पुढे. त्याला कोणी बांधून ठेवणार नाही, त्याची नित्य भ्रमंती राहणार. आणि एक लक्षात ठेवा, हे मम कपी चिरायू सकळ, ज्या ज्या वनात वसतील त्या त्या वनी वृक्ष विपुळ सदा सुपळ असतील. आणि जिथं जिथं तुमचा वास राहील, जिथं जिथं तुम्ही राहाल, तिथे आपोआप फळझाडं उगतील, फळझाडं आपोआप येतील, आपोआप तिथे नंदन होईल. नीट लक्षात घ्या. पिंपळाचे झाडं आजपर्यंत कोणी लावले हो? पिंपळाचं झाड लावलं, ते उगवलं बागामध्ये. हा, तुम्ही उगवलं आणि ते काढून दुसरीकडे लावू शकता तुम्ही, तेव्हा ते येतं. पण पिंपळाच्या झाडाची शेती कोणी केली आतापर्यंत? नाही केली. पिंपळाचं झाड लावलं आणि उगवलं, बी लावलं, असं लगवलं का? कुठून उगतं? कुठे? सांदी सपाटीत कुठे उगतं. पण त्याचा जन्म कुठून होतो? हां, नसेल ते सांगतो तुम्हाला, महाराजांचा अभंग सांगतो. गंधर्व सोमभोग अग्निभोग, त्याच्यात कागाची विष्टे जन्म पिंपळाचा, कोठाच्या राचारी त्याग केला. कावळ्याच पिंपळाचं बी कावळा खाऊन टाकतो, कावळा खातो आणि कावळ्याच्या विष्टेतून ते बी कुठंतरी पडतं आणि तिथं पिंपळ उगतो. तिथं पिंपळ उगतो. कुठे उगतो? कागाची विष्टे, कागाच्या विष्टेतून पिंपळाचा जन्म आहे, पिंपळाचा जन्म आहे. आणि एक लक्षात ठेवा, फळं हे वानरं खातात, फळं हे वानरं खातात. आणि वानराच्या पोटातून जर ती बी राहिली, वानराच्या पोटात जर बी राहिली आणि ती खडकावर जरी पडली, कशा ते खडकावर जरी पडली तरी तिथं फळझाड होतं. काय होतं? फळझाड होतं. आणि त्याचं मूळ, त्या झाडाचं मूळ इतकं पक्क असतं का कडक खडकाला सुद्धा फोडून टाकतं. लक्षात ठेवा, लक्षात. ओले मूळ भेदी खडकाचे अंग. ओलं मूळ असतं इतकं पिंपळाचं मूळ बघा, एकदा फटीत जर घुसलं ना, बंगल्याचा स्लॅब तोडून टाकतं. तोडतं की नाही? पिंपळ जर झाला तोडून टाकतं ते. त्याच्यात ताकद कुठून येते? त्या कावळ्याला जसं वरदान आहे तसं या वानरांना वरदान आहे.
वानराच्या पोटामध्ये जर बी गेली फळांची आणि ती जर कुठेही पडली त्याचं झाडच होणार, फळझाडच होणार. रामानं दिलेलं वर या कोणाला? वानरांना. आणि नद्या किंवा सरोवरे पूर्ण राहती शीतळ निरे आणि कोणाचे हे नक्रुरे दर्शिले जाणार नाहीत. नीटल्या वर्षा नीट लक्ष. आणखी एक वर आहे त्यांना. नद्या किंवा सरोवरे, तुमचा वास नेहमी नदीच्या कडेला किंवा सरोवराच्या कडालाच राहाल. तुम्ही जिथे राहाल तिथे पूर्ण शांतता राहील, स्वच्छ पाणी राहील, स्वच्छ पाणी राहील. नीट लक्षात घ्या. पूर्ण राहतील शीतळ निरे आणि कोणाच्याही निरकुरे, कोणाच्याही निरकुरे म्हणजे आत्मनामानानं धक्क्यानं तुम्ही कधीच कोणत्या डोंगरावरून घसरून पडणार नाही, घसरून पडणार नाही. हे बघा, निकृरे घर्षिले जाणार नाही. बघा, माकडाचं पिलू असतं ते चिटकलेलं असतं पोटाला, किती उड्या मारतो माकड, इकडून तिकडून, वानर इकडे तिकडे उड्या मारतो. मला सांगा बरं, कधी ते पिलू पडलं खाली दरीमध्ये आणि ते मेलं असं कधी झालं का? मरणारच नाही. वरदान आहे रामाचे. ऐसे रामाचे आशीर्वाद वचन पूर्ण राहती शीतळ निरे आणि महावृक्ष फूल पुष्पांकरे सुमंडित असतात. आणि ज्या जिथे वानर राहतात, वानर सेना असते, लक्षात ठेवा तिथे ती झाडं होणारच, नदी जाणारच, फळझाडं होणारच. कितीही भीषण दुष्काळ पडला, कितीही भीषण दुष्काळ पडला तर एकही वानर कदापि उपाशी राहणार नाही, कधीच राहणार नाही. झाडाचा पाला खाऊन जातं ना झाडाचा. एवं रावाच्या प्रभावाने वानर जाती मात्र सदवृक्षी वसती गृहिणी. आता हे मात्र लक्षात ठेवा. पूर्वी लहानपणी ना आपल्या गावामध्ये एखादं वानर यायचं बघा, या घरावरून त्या घरावर, त्या घरावरून या घरावर, या घरावरून त्या घरावर ते जायचं बघा. सायंकाळच्या वेळी जर ते वानर ज्याच्या घरावर बसेल, सायंकाळची वेळ असेल ना, आणि ज्याच्या घरावर बसेल, लक्षात ठेवा बरं का, वानर माझी मात्रे सदगृही आणि सदवृक्षी. फक्त ते चांगल्या वृक्षावर चांगल्या घराजवळच थांबतो. ज्याच्या घरावर वानर थांबलं आणि ज्याच्या हातातून त्यानं भाकर खाल्ली ना, लक्षात ठेवायचं पूर्वजन्मामध्ये तो पुण्यवान माणूस आहे. पुण्यवान माणसाच्या घरावर ते थांबतो वानर नेहमी आणि त्याच्या हातानं ती भाकर खातं. आता हा रामानं सांगितलेले आहे. म्हणजे सद्गृहस्थ पुण्यवान ग्रह आणि पुण्यवान ओळखण्याची शक्ती कोणात आहे? वानरामध्ये. साहजिकच झाले असे. परी सुख दुःखे ती समस्त प्राक्तन कर्मापासून होतं. जेत जेत प्राणी वसत तेत तेत ती येत. कर्म न संपे भोगल्यावने ऐसे वेदानश असो ती पुढे कपी महान पर्वता ऐसा वाढून या. असो हे सर्व रामायणामध्ये त्याला मिळालेले. परंतु तुम्ही म्हणाल मग जर रामायणामध्ये रामानं इतकं वरदान दिलेलं आहे, त्यांना इतकं उद्धार केलेला आहे, मग या सगळ्यांना सुरूवर देवच काणी करून टाकले. बरोबर आहे, ही शंका आहे ना, सगळ्यांचाच उद्धार करायचा होता. तर त्याचं उत्तर पहा, ऐका. उत्तर त्याचं असं आहे. परी सुख दुःखे ती समस्त प्राक्तनापासून होत. जेत प्राणी वसत तेत ते येती. कर्म न संपे भोगल्या वाचून ऐसे वेदाश्न असो ते कपी महान पर्वत. जितकं कर्म आहे ते भोगल्याशिवाय तर काय राहत नाही. रामायणामध्ये जो जो वानर सद्गती झाला होता त्याचं पुढचं आयुष्य शिल्लक होतच ना. आणि ते त्याचं आयुष्य भोगण्यासाठी, ते त्याचं आयुष्य पूर्ण करण्यासाठी ते या भूतलावर राहिले. असो पुढे कपी महान पर्वता ऐसा वाढून या. त्या मृगतीर्था सानिध्य तृषानागे अतिपीडित स्वचापल्य सतत सर्वत्र भ्रमू लागला. आणि हा जो आहे तो त्या वामनांमध्ये सगळीत्र फिरू लागला. याची कसं म्हणतो, गाड्याबरोबर नळ्याची यात्रा होऊन गेली. याची सगळ्यांचा उद्धार झाला रामानं, त्याच्यामध्ये याचाही उद्धार होऊन गेला. नारदा त्यावनी निरुता फलपल्लव विपुळ असती. परी त्या कपीची कर्मगती विपरीत असे पा. जन्मापासून त्याचे वदनी पित्त जनवर्ण येऊन रात्रंदिवस तया वाचुनी रक्तस्राव होत असे. मी एका पापाची शिक्षा, दुसऱ्या पापाची शिक्षा, आता तिसऱ्या पापाची शिक्षा सुरू झाली.
पहिल्या पापाची शिक्षा काय? त्यानं शरीराला इतकं छळलं का त्याच्यात त्याचा आत्मा तळतळला. काय तळतळला? आत्म्याला तळतळून जगला, म्हणून त्याच्या शरीराला सती गती मिळाली नाही. हे झाली त्याच्या पहिल्या पापाची शिक्षा. दुसऱ्या पापाची शिक्षा काय? त्यानं केला विश्वासघात, म्हणून तो झाला वानर. आता त्याची फळं चोरून खाल्ली, हे पाप राहिलेच ना अजून. आता पुढे बघा. नारदा त्या वनी निवृत्ती विपुल असती, परी त्या कपीची कर्मगती विपरीत असे पाप. यानं काय केलं होतं? ते फळं येथेच खाल्लेले होते आणि वरून त्या माळ्याला काय सांगत होता? सगळे पक्ष्यांनी खाल्ले आणि त्यातले काही पक्षी मारून ते पिसं ठेवलेले होते तिथं. खरंच सांगा, पक्ष्यांनी खाल्लेले होते का? त्यांच्यावर त्यांनी खोटा आरोप केलेला होता. पक्षावर खोटा आरोप केलेला होता. पक्षी ही कोणती? खरंच सांगा, मुकी जोडी आहे का नाही? मुक्या जोडीवर कधी आरोप घालू नका. गायीना काही लोक गायीवर आणि बैलांवर, शेजारी पूर्वीचे लोक आहे ना, बांधावर इकडं तिकडं गाई बैलावरून भांडत होते. लक्षात ठेवा, गाई बैलांवरून भांडणाऱ्याच्या दाराच्या तोंडाशी तुम्हाला सांगतो शेपूट नाही राहिला, असं लोक म्हणायचे. गायीनं खाल्लं तर खाऊ द्या, यानं खाल्लं तर खाऊ द्या. पूर्वीचे लोक तितके सहनशील होते. यानं काय पाप केलेलं होतं? यानं स्वतः फळं खाल्लेली होती आणि फळं कोणी खाल्ली असं सांगत होता? पक्ष्यांनी खाल्ली. त्यातले काही पक्षी मारून ते पंख ठेवले होते पुरावेला. त्या माळ्याला वाटलं काय प्रामाणिक आहे, जीव धोक्यात घालून रक्षण करतोय. कोणाचं? बागेचं. आता बघा पुढे. नारदा त्या वनी निवृत्ती विपुल असती, परी त्या कपीची कर्मगती विपरीत. जन्मापासून त्याचे पती पित्तवर्ण होऊन रात्रंदिवस तयापासून रक्तस्राव होत असे. त्याला पित्ताची इतकी बाधा, इतकं पित्त त्याचं वाढायचं का त्या पित्तामुळे त्याचं सारखं तोंड यायचं. तोंड आल्यामुळं काय व्हायचं? त्याच्या चिबेला फोड यायची आणि त्याच्यातून रक्त व्हायचं. खरंच सांगा, तिबेतून फोड आलेले, त्याच्यातून रक्त वाहिलेले आणि आंबे समोर पिकलेले, काय करेल हो माणूस? काय करेल सांगा ना, काय करेल? त्या आंबा जर स्पर्शच करता येत नाही त्याचा. तेने वेदना होई अत्यंत, पिढेमुळे तवा कदा तया वेदना होई अत्यंत, आणि पिढेमुळे तया कदाई एक ठावी रावेना. वारंवार फळ तोडून मुखाजवळ नेई जाण, परी भक्षी न्याविन देई टाकून भूमीवरी. फळ चांगलं घ्यायचा, तोंडापुढे न्यायचा, परंतु सगळं धन कुठं टाकलं होतं? मग ते परत जमिनीवर टाकायचं. जिथं टाकलं तिथंच जायचं ते. हो, जायचं. कदाचित करिता उड्डाण भूमीसी पावला वृक्षावरून, सकळ गोत्र गेले जागेवरून उठून या. आता प्रत्येक तो जो वानर होते, फळं फुलं खात होते, उड्या मारत होते, इकडे जात होते, तिकडे जात होते. आता याच्या तोंडातून रक्त वाहते, पोटात अन्न नाही, काहीच नाही. अशा परिस्थितीत याची अवस्था काय झाली? शुदा कृष्णाने अति व्याकुळ दंत आता वृक्षावरून. आता याच्यामध्ये आणखी एक त्याचा मूळ स्वभाव आड येत होता. बरं, आपलं तोंड दुखतंय, आपली ताकद राहिली नाही, काही नाही. अशा वेळेस झाडावरून उडी मारायची काही गरज आहे का? हे त्या झाडावर उडी मारायला गेले, तसेच पडल्यानंतर दंत पंक्ती, दातच पडून गेले सगळे. दात पडून गेले सगळे. शुदा दंत पंक्ती पडली सकळ, वरण रोगाचे पीडा विपुर, रक्त भंबाळ झाले. तोंड अगोदरच फोड आलेलं, त्याचं तोंड आलेलं, त्याच्यात तो पडला, त्याच्यात ते दात पडले, सगळं रक्तबंबाळ तोंड झालं. त्या मासी पूर्ववत पीडित कृष्ण माझी कदाचित फिरत असता वना माझी, तृष्णेने तू व्याकुळ झाला. मृगतीर्था सानिध्य पावला, जळा माझी पवर्तला ते काही प्रवेशिना. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला ताण लागली आणि ताण लागल्यानंतर तो पाण्याच्या शोधार्थ कोणत्या मृगतीर्थाजवळ आला. शक्ती अंगात राहिलेली नव्हती. तळ्याच्या कडेला आला, वाकला, तसाच तळ्यात पसरून गेला. हळूहळू त्या तळ्यात गेला. आणि होऊन या शुदाक्रांत वृक्षावरी चढेला त्वरित, कपीचे चापल्य बहुत स्थिर न राही तरी. पण पाण्यानं थोडी तरतरी आली. शेवटी तो वानरच कपी लगेच चपळ आली. कुठं गेला? झाडावर गेला. शरीरी उरले नाही बळ, पंचप्राण झाले व्याकुळ, कुडाप्रती स्वल्प जळ, तेने तिळतिळ करीत असे. आईसा तो कपी आता तो वरती जाऊन बसला,
पण योगायोग असा का तो वरती जाऊन बसला, ते शेवटचे पुरुषोत्तम मासाचे 5 दिवस शिल्लक राहिलेले होते. 5 दिवस शिल्लक. दशमीपासून तो सतत 4 दिवसापर्यंत कुंडी लोळत राहिला. 5वे दिनी 2 प्रहरी तो वरून पडला. परत त्या कुंडात लोळत राहिला. मध्यान्ही अंधकारी त्या मृगतीर्थाचे पवित्र निरी पडला जाऊन प्राण जाऊन. आणि 5व्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी 5व्या दिवशी त्याला वरती म्हणजे तो गेला. असो त्या वानरास अधिक मासात 5 दिवस सहज स्नान, कुंडातच पडला होता, सहज स्नान घडले त्यास. तात्काळ झाला निर्दोष आणि कपिदेहाते सोडून दिव्य देह प्राप्त झाला. तत्क्षण जोवरी कोटी वदन ओढावून टाकू. नवघन की इंदीवर सूर्य आणि चंद्र. नव इंदीवर म्हणजे चंद्र आणि नवघन म्हणजे आकाश, ते चंद्र आणि सूर्य. त्याचं तेज इतकं झालं का चंद्र सूर्यापेक्षाही तो तेजस्वी झाला. रत्नजडित किरीट शोभे आणि कुंडली तयाप्रती. रत्नगोले अग्निपरी झळकती. दशांगुळी मुद्रिका सोजवळ. 10 हातामध्ये अंगठी देण्याची प्रथा इथं सुरू झाली असं बहुतेक. हो हा. चंद्रवतासे मूर्ख कमळ. सुनद्य नीत केशळ कुरळ. गळा माझी वैजयंती. ऐसो असो ऐशा परी कपी आपण. दिव्य देही जाणला त्या सानिध्य आकाशातून दिव्य विमान पातले. मला मुद्दा हा सांगायचा आहे की 3 पाप. 1 आत्म्याला छळणं 1 पाप, विश्वासघात 2रं पाप आणि चोरी हे 3रं पाप. 3 पापाचे 3 फळं नीट लक्षात ठेवा. पण 3ही फळातून त्याला उद्धार झाला. वानर योनी मिळाली, तिथे रामाकडून उद्धार झाला, सगळीकडून उद्धार झाला. या अध्यायाच्या समाप्तीमध्ये नारद मुनी आणि नारायण स्वामी यांचा संवाद असल्यामुळे हा अध्याय बृहद नारदीय पुराणातला आहे, पद्मपुराणातला नाही. आता असो ऐसे कपी आपण. दिव्य देही झाला जाण तो त्या सानिध्य आकाशातून दिव्य विमान पातले. इति अधिक मास सार महात्म्य बृहन नारदीय पद्मभार. सज्जन श्रोते ऐको चतुर. त्रिविशंती अध्याय गोड हा वावा. कुंडली विठ्ठल. आपल्याला थोडंसं आहे ना, आपण पुंडलिक वरदानंतर घेऊ थोडा वेळ. हा हे बंद करा. आज 30वा अध्याय झालेला आहे. उद्या 31वा अध्याय.